नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। भारतीय डाक विभागात 21,413 जागांसाठी भरती निघालेली आहे। या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। भारतीय डाक विभागात एकूण 3 पदांसाठी ही भरती निघालेली आहे। यामध्ये जीडीएस ब्रांच पोस्ट मास्टर व दुसरं पद आहे जीडीएस असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर व तिसरं पद आहे डाक सेवक। अशा एकूण 3 पदांसाठी ही भरती निघालेली आहे। या तिन्ही पदांकरता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, सोबतच संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे व सायकलिंगचे ज्ञान असणं आवश्यक आहे। वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। उमेदवाराचं वय हे 3 मार्च 2025 रोजी 18 वर्ष ते 40 वर्षे या दरम्यान असायला पाहिजे। तसेच उमेदवार जर SC/ST प्रवर्गातील असेल तर त्यांच्याकरता 5 वर्षाची सूट असणार आहे व उमेदवार जर OBC प्रवर्गातील असेल तर त्यांच्याकरता 3 वर्षाची सूट असणार आहे। तसेच या ठिकाणी फी देण्यात आलेली आहे। जनरल OBC EWS यांच्याकरता 100 रुपये फी असणार आहे व SC/ST PWD व महिला यांच्याकरता कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याआधी आपण आपला ऑनलाईन अर्ज भरून द्यायचा आहे। तसेच या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं सिलेक्शन हे 10वीच्या टक्क्यांवरती होणार आहे। जेवढे तुम्हाला जास्त टक्के असतील त्यानुसार तुमचं सिलेक्शन हे होणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर 10वीला जास्त टक्के असतील तर तुम्ही नक्कीच या पदांकरता अर्ज करा। तर या 21,413 जागांपैकी महाराष्ट्रामध्ये एकूण 1,498 जागा आहेत। आणि शेवटचा महत्त्वाचा विषय जो आहे तो पगार किती मिळेल। ही भरती तर 10वी पासवरती आहे। या ठिकाणी पगार जो आहे तो ABPM साठी 12,000 ते 29,380 रुपयांपर्यंत मिळणार आहे। ABPM व डाक सेवक यांच्याकरता पगार जो आहे तो 10,000 ते 24,470 रुपयांपर्यंत मिळणार आहे। तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। तसेच अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।